तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांना IMAचा पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे। भाजप आमदार अमित गोरखेंनी तसा आरोप केलेला आहे। डॉक्टर घैसास यांच्याप्रमाणेच IMAला रोषाला सामोरं जावं लागणार असा इशारा सुद्धा गोरखे यांनी दिलेला आहे। गोरखेंकडून IMAचे अध्यक्ष संतोष कदमांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेलेला आहे। तर दुसरीकडे चौथा अहवाल रात्री मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे। हा दावा सुद्धा गोरखे यांनी केलेला आहे। यात तनिषा भिसेंना न्याय मिळेल असा विश्वास गोरखे यांनी व्यक्त केला आहे। मी काल माननीय मुख्यमंत्री यांची या विषयात भेट घेतली की दिरंगाई नको, लवकरात लवकर अहवाल पाहिजे। काल रुपालाताई चाकणकर सुद्धा यांनी प्रेस घेतली, त्यातही त्यांनी सांगितलं की दिरंगाई होणार नाही। माझ्या माहितीनुसार अहवाल रात्री तो सबमिट झालाय आणि येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे मला वाटतं उद्या परवाच त्याच्यावर कठोरातले कठोर निर्णय कारवाई आम्हाला अपेक्षित आहे।